आज आपला दशक 6वा आहे, समास 10वा आहे. तर हा शक्यतो आज संपवावा, कारण एकच विषय आहे आणि तो पुन्हा पुन्हा त्यांनी आपल्याला समजावून सांगितला आहे. आता आपण आलो आहोत त्या ठिकाणी जवळजवळ 17वी ओळी, जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे. आपण गेल्या वेळी बघितलं त्याप्रमाणे की ज्याच्यामध्ये माझं मीपण मुराले संपून जातं, विरून जातं, मुरून जातं, तीच अनुभवाची खूण आहे. म्हणजे जिथे अहंकाराचा अत्यंतिक लोप होतो, जिथे माझी मी कोणतीही जाणीव जिथे शिल्लक उरत नाही, तेची अनुभवाची खूण. जर माझी मी ही जाणीवच शिल्लक उरली नाही, तर आता त्याच्यामध्ये सांगण्यासारखं मी हे अनुभवलं, मी हे केलं, मला हे वाटलं, हे सांगायला शिल्लक राहत नाही. गेल्या वेळी आपण जो साक्षी भाव म्हटलो तर त्या 3 अवस्था आणि त्याचा साक्षी, तो साक्षी आहे वेगळा, म्हणून हा सगळा अनुभव जमेत आहे, हा अनुभव आपल्याला सांगता येतोय. पण जेव्हा ते वेगळे पण शिल्लकच राहिलं नाही, हे सगळं जेव्हा एक झालं, म्हणजे तो वैश्वानर, तो तेजस आणि तो प्राज्ञ आणि तो तुर्यगा, हे चारही आत्मे जेव्हा एकत्र झाले, म्हणजे चारही आत्मे याचा अर्थ काय आतमध्ये वेगळे वेगळे राहत आहेत असं नाही, पण आपल्याला कार्य समजण्याच्या दृष्टीने त्याला 4 नावं देऊन आपण तो विषय समजून घेतो. समजून घेण्याकरता आहे. पण हे सगळं वेगळे पण शिल्लक राहत नाही. हे वेगळे पण केव्हा जातं? जेव्हा देहभाव जातो तेव्हा. देहभाव जातो म्हणजे काय होतं? देह म्हणजे मी आहे असं वाटत नाही, माझं घर म्हणजे मी आहे असं वाटत नाही, माझं सत्ता संपत्ती हे सगळं मी आहे असं जेव्हा वाटत नाही, त्यावेळी माझी कशावरच सत्ता नाही ही भावना जेव्हा निर्माण होते, त्यावेळी माझं मी पण संपून जातं. ते जेव्हा संपून जातं तेव्हा तो अनुभव येतो. त्या अनुभवाला उपाधी नाही आहे. त्या अनुभवाला या देहाच्या माध्यमातून जरी अनुभव घेतला तरी अनुभवाला देह हे अधिष्ठान नाही आहे. देहाच्या अधिष्ठानावर अनुभव नाही आहे. तो अनुभव तो आत्मा आणि जीवात्मा या दोघांच्या संयोगातच आहे. फक्त त्या जीवात्म्याला राहायला पाहिजे काहीतरी म्हणून देह आहे. म्हणजे देहाचं कार्य त्या जीवात्म्या करता आहे, त्या अनुभवा करता नाही. जीवात्मा राहण्याकरता देह स्वीकारतो, त्या देहात राहतो. म्हणून त्या देहाचं महत्त्व काय आहे आणि कशा करता आहे, तर त्या जीवात्म्याला राहायला मिळतं आहे, म्हणून त्याला राहायला मिळतं आहे, म्हणून अनुभव घ्यायला मिळतोय. आणि अनुभव घ्यायला मिळतो आहे हे जीवनाच्या पुरुषार्थाचं किंवा मनुष्याचे जे चतुर्विध पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यातला हा मोक्ष पुरुषार्थ आहे, तो या देहाने प्राप्त होतो. म्हणून त्यांनी त्याला शब्द वापरला आहे अनुभव. आणि ते म्हणतात की अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे, ही अनुभवाची खूण आहे. आता हे सुद्धा पुढे ते सगळा विषय संपवतात. कारण अनुभवाची खूण आहे, माझं मुरालेपण म्हणजे माझं नसणं, माझं मी पण नष्ट होणं, ही अनुभवाची खूण आहे असं सांगतात. तेव्हा सुद्धा ते म्हणतात पुन्हा हे शब्दात सांगितलं ते शब्दात नाहीच आहे, ते पुन्हा शब्दाच्या पलीकडेच आहे. म्हणजे शब्दाशी सुद्धा शब्दानीच खेळ करावा लागतो. काय करणार त्याला? कारण अनुभव शब्दात सांगावा लागतो आणि तो त्यात नाही हे सांगायला पुन्हा शब्द वापरावे लागतात. आणि म्हणून ते सांगतात शब्दाकरिता कळे अर्थ. शब्दामधून काय कळतं? नाही, त्याच्यावरची कोळी राहील. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल. त्यामुळे व्यवहारामध्ये आपण काही बोलतो, कुठे कमी जास्त आपण गप्पा, त्या गप्पांना फारसा अर्थ नसतो, कुठला विषय कुठे जातो, तरी स्वामी आपण त्याला म्हणतो निरर्थक आहे, हे काय आपलं आपण एरंडाचं गुऱ्हाळ आहे, रात्रभर गप्पा मारत बसलो तरी आपण बोलतच राहू. त्यांनी इथे म्हटलं तसं नाही. हे जे बोलणं आहे, हा जो अनुभव सांगणं आहे, अनुभव मांडणं आहे, हा अनुभव काही असे बोल नाही आहेत किंवा हे असं लिहिणं नाही आहे किंवा असं सांगणं नाही आहे. हे विचारपूर्वक सांगितलेला विषय आहे. तरीसुद्धा म्हणाले ते माईक आणि फोल आहे. माईक म्हणजे मायेच्या अखत्यारीत आहे. एक विषय आपल्याला पक्का लक्षात ठेवायला पाहिजे की एक ब्रह्म सोडलं की सगळं माईकच आहे. एक ब्रह्म सोडल्यानंतर ज्या ज्या आश्रयाने जे जे बोललं जातं, सांगितलं जातं, अनुभवलं जातं, लिहिलं जातं, ते सगळंच्या सगळं माईक आहे.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं परिते माईक फोल, शब्द सबाह्य खोल, अर्थची अवघा. शब्द म्हणाले आत बाहेर जे आहे ते खोल आहे, म्हणजे त्याला फारसं स्थान नाही, त्या शब्दांना फारसा अर्थ राहत नाही, त्याला वजन नाही, त्याला टिकाऊ पण नाही, ते शब्द फार पुढेपर्यंत पोचू शकत नाही. मग काय पोचतं किंवा त्या शब्दातून काय घ्यायचं आहे? शब्दाचा असा फोल आहे सगळ्या पातळीवरती, कारण असं आहे ना, त्या अर्थाचं अधिष्ठान तोच आहे. शब्द बोलल्याशिवाय अर्थ काय करणार? कारण ते जी अर्थाची गोष्ट आपल्याला सांगताय, शब्द सबाह्य खोल, सखोल अर्थाची अवघा. तो सखोल पुढे आहे, सखोल अर्थाची अवघा. अर्थाला फक्त खोली आहे. अर्थ म्हणजे त्यातला भाव, त्यातलं ज्ञान, त्यातला विषय, त्यातलं वर्म काय, त्याच्यातलं जे आम्ही काढू, त्या तिथे जी चर्चा आहे त्या चर्चेप्रमाणे असेल तर ते म्हणाले तोच फक्त सखोल आहे, शब्दांना काही अर्थ नाही. आपण जसं म्हणतो की या सिरियलमध्ये काही अर्थ नाही, पण अहो त्या सिरियलमध्ये त्यांनी काहीतरी मेसेज तरी दिला आहे, त्यांनी नक्की समाजाला एवढी गोष्ट सांगितली आहे. म्हणजे एवढा सगळा फापट पसारा 5-25 तासांचा, त्याच्यात एवढीशी तरी गोष्ट घेण्यासारखी दिलेली आहे. हे जसं आपण म्हणतो ना की त्याचा मतितार्थ एवढा तरी आहे, तसं त्यांनी म्हटलं शब्द कायम खोल आहे. कोणत्याही प्रकाराने शब्दांनी विषय मांडला तरी तो खोल आहे, पण त्यातलं सत्य काय आहे, टिकाऊ काय आहे किंवा वर्म काय आहे, तर तो त्याचा अर्थ आहे. शब्दाकरिता कळे अर्थ, करितामुळे शब्दामुळे येते, यांची भाषा आहे ती समर्थांची. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. म्हणाले शब्दामुळे अर्थ कळतो, आणि एकदा अर्थ कळला की त्या शब्दाचं व्यर्थ पण कळतं. म्हणजे शब्दाचं आता काही महत्त्व राहिलं नाही, त्याच्या मागची गोष्ट काय ती महत्त्वाची, त्याच्या मागचं तत्व काय ते महत्त्वाचं आहे. शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. शब्दांनी जे सांगितलं जातं ते योग्यच सांगितलं जातं. शब्द सांगतात ते योग्यच सांगतात, कारण ते योग्य अर्थ पोचवतात, योग्य भाव पोचवतात, योग्य तत्वाची उलगड करून देतात. म्हणून शब्द यथार्थ सांगतात पण स्वतः फोल ठरतात. म्हणजे स्वतःच्या ठिकाणी त्यांनी आपण मिथ्या, पण शब्दाला मिथ्यात्व येतं, शब्दाला महत्त्व राहत नाही. शब्दाला जे पोचवायचं आहे ते शब्द पोचवतो. आता विषय कशाचा चाललाय? समर्थ एकच गोष्ट आपल्याला समजावून सांगतायत की ज्या शब्दांनी हे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे तो शब्द म्हणजे अनुभव नाही, त्या शब्दात मांडलं तो म्हणजे अनुभव नाही. अनुभव त्यापेक्षा वेगळा आहे. अनुभव वेगळा म्हणजे काय आहे? तर ते म्हणतात अनुभव म्हणजे त्या शब्दातलं मर्म आहे. ते शब्द बाजूला करा आणि शब्दाचं मर्म, मर्माला भिडा किंवा त्याचा वेध घ्या. म्हणून माऊलींनी सुद्धा म्हटलंय शब्दाचे वालीफ फेडीजे, त्याच्यावरची तरफलं आहेत, आवरण आहेत, कवच आहेत, ती काढून टाका आणि त्याच्या आत काय सांगितलंय तेवढं बघा. ते सगळं झाल्यानंतर पुन्हा शब्द काय म्हणतो किंवा शब्दाचं स्थान काय राहतं, खोलच आहे. म्हणजे आत्ता आपण जसं म्हटलं तसं की देह असल्याशिवाय जीवात्मा काही करू शकत नाही, त्याला अनुभव घेता येत नाही. म्हणजे अनुभव घ्यायला त्याला देहाचा आश्रय पाहिजे, पण देहाचा आश्रय घेऊन तो जीवात्मा राहतो. आणि जेव्हा तो परमात्म तत्वाचा अनुभव घेतो तेव्हा मात्र देहाशी संबंध राहत नाही. म्हणजे देहाची आवश्यकता तर आहे की त्याशिवाय तो जीवात्मा राहू शकत नाही, पण अनुभव घेताना मात्र देहाची काही आवश्यकता उरत नाही, ते बाजूला जातं, ते व्यर्थ ठरतं. की शरीर नाही तर हे दोन गोष्टी बोलल्या असत्या का तत्वज्ञानांनी की शब्द, आता इथे शब्द आपण देह म्हणू की देह जो आहे तो देह म्हणजे मी आहे ही भावना आधी सोडा. पण देह म्हणजे मी आहे ही भावना सोडायच्या आधी मला मी पण यायला देहच पाहिजे होता. म्हणजे त्या जीवाला देह घेतल्याशिवाय तो जीव काहीच करू शकत नव्हता. म्हणजे त्याला देह तर स्वीकारावाच लागणार आहे. देह त्यांनी स्वीकारला आहे, पण आता तो परमार्थाचा अनुभव घेतो तेव्हा म्हणतो की ह्या देहाला काही अर्थ नाही, हा देह तिथे पोचत नाही, तिथे इंद्रिय पोचत नाही, तिथे मन पोचत नाही, तिथे काही पोचत नाही. म्हणजे हे सगळं फोल आहे. आणि ते फोल म्हणायचं आणि त्याला टाकून त्या जीवात्म्याने आत्म्याकडे जायचं. म्हणजे तसं ते शब्दांचं आहे म्हणाले
शब्दाशिवाय तर विषय कळत नाही, पण विषयाचं वर्म कळल्यानंतर शब्दाचं महत्त्व राहत नाही. म्हणून शब्दाकरिता वस्तू भासे, शब्दामुळे त्या वस्तूचा भास म्हणजे त्या वस्तूचं स्वरूप कळतं. वस्तू पाहता शब्द नासे. आता वस्तू म्हणजे परमात्मा, पण व्यवहारातही आपण विचार करू शकतो की वस्तूचं वर्म आपण शोधत असतो. काही झालं तरी आपल्याला कॉम्प्युटर आणून दिला तर कॉम्प्युटर कसा दिसतो, कव्हर कसं घातलं आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्याचं कलर स्कीम काय, याच्याशी काही महत्त्व नाही. त्याचं ऑपरेशन काय हेच आपल्याला पाहायला पाहिजे. त्याचं मर्म तेच आहे की त्याचं एकदा मर्म कळलं की तो बाहेरची चौकट काय आणि कशी आहे त्याच्याशी काही मतलबच उरत नाही. आमचं काम बघताय ना, विषय संपला. तो अगदी लेटेस्ट आहे का, तो मागचा आहे का, त्याच्यामध्ये ऑपरेशन्स ही जास्त सुटसुटीत आहेत, ती जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत, विषयच राहत नाही. मनुष्य म्हणतो आम्हाला त्या कॉम्प्युटरचं मर्म कळलंय, विषय संपला. तसं वस्तू पाहता शब्द नासे म्हणजे परमात्म वस्तू. या अध्यात्म विषयामध्ये जेव्हा वस्तू म्हटलं जातं तेव्हा परमात्म वस्तू असं म्हटलं जातं. म्हणून शब्दाकरता वस्तू भासे, शब्दामुळे वस्तू भासते, परमात्मा कळतो. आणि वस्तू पाहता शब्द नासे, ती वस्तू एकदा कळली म्हणजे तो परमात्मा एकदा कळला की शब्द नासे, शब्दाचा नाश होतो, शब्दाची आवश्यकता त्याच्यामध्ये उरत नाही. म्हणून शब्द फोल अर्थ असे घनवटपणे. म्हणाले शब्द फोल आहे, पुन्हा तुकडा इकडे जातो. शब्दाचं फोल पण आहे आणि अर्थ असे घनवटपणे. घनवट भरीव, अर्थ घन आहे आणि म्हणून या अर्थाला वजन आहे, शब्दाला वजन नाही. भुसाकरिता धान्य निपजे, त्याच्याकरता दृष्टांत देत आहे. म्हणजे सांगायचं आहे काय समर्थांना की हा अनुभव बाबा तू कसा आहे सांगायला मला प्रश्न विचारलंस म्हणून उद्युक्त केलं. मी तुला सांगितलं की मी तुला शब्दामध्ये तो अनुभव नक्की सांगीन म्हणून मी सांगायला लागलो. पण आता तुला अनुभव कळतोय का मी काय सांगतोय ते? तो अनुभव म्हणजे माझे शब्द नाहीत हे लक्षात ठेव. त्या शब्दाच्या पलीकडे तुला जाणून घ्यायचंय. मी ढीक शब्दात सांगेन, नाहीतर सगळे ग्रंथ सांगतच असतात. ग्रंथ आपल्याला वाचता येतात. आपण 4 डिक्शनरी आणले, त्याच्यावरची 4 भाष्य आणली तर आपल्याला त्याचा शब्दार्थ चांगला कळतो, काही कळायला अवघड नाहीये. पण मग त्याचं वर्म कोण सांगतं? सद्गुरू सांगतात. कारण गुरूंना शरण जायला पाहिजे. तेव्हा नेमकं त्याच्यात काय म्हटलं आहे, परमात्मा काय आहे, ज्यांनी पाहिला आहे तोच आम्हाला सांगणार आहे. त्या शब्दाची इतकी सगळी फोडून तोड करून काही तो करणार नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं की धान्य पाहिजे आहे, वरचा भुसा कोंडा, त्याच्यावर जे काही, आता गहू आहे, गव्हाची मळणी करून घ्यावी लागते. तांदूळ आहे म्हणजे भात आहे, भात सुद्धा वरडून घ्यायला लागतं. ज्वारी आहे, ती सगळी गोंडाळ ज्वारी साफ करून घ्यावीच लागते. तेवढाच दृष्टांत दिलाय की त्याच्यावरचा जो भुसा आहे तो काढून टाकला की धान्य मिळतं. धान्य घेऊन भूस टाकीजे, धान्य स्वीकारावं, त्याच्यावरचं फुलपट टाकून द्यावं. तैसे शब्द भूस जाणीजे अर्थ धान्य. आता याला काही स्पष्टीकरण आपल्याला नको. पोचटामध्ये घनवट. आता हे का, ही समर्थांची खासियत आहे. विषयाचं स्पष्टीकरण असं उलटवणं हे समर्थांचं, हे ज्ञानेश्वर माऊली असं उलटवणार नाही, ते वेगळ्या तऱ्हेने मांडतील. यांनी सांगितलं आता बघा, हा भुसा टाकायला सांगितलं, धान्य घ्यायला सांगितलं ना, मग आता काय आहे, हे पोचटामध्ये घन राहतं, म्हणजे तो दृष्टांत असा पुढे नेणं. म्हणाले वर काय आहे हे काही फारसं स्वीकार्य नाही, फोलपट आहे. पण फोलपटामध्ये जे राहतं ते वर्म आहे, त्यामुळे फोलपटात धान्य राहतं. घनवटी उडे पोचट, जे घन आहे किंवा जे धान्य आहे ते शिल्लक राहतं. पोचट एकदा उफणणी केली की सगळं ते निघून जातं. तैसा शब्द हा फलगट म्हणजे फोलपट आहे. परब्रह्मी, परब्रह्माच्या ठिकाणी शब्द हे त्या फोलपटासारखे आहे. शब्द बोलवणी राहे, अर्थ शब्दापूर्वीचा आहे. आता शब्दाचं फोलपट अजून पुढे जाऊन सांगितलं. काय सांगितलं? म्हणाले हा शब्द कसा आहे तर आत्ता बोलला म्हणून शब्द आहे, पण त्याचा अर्थ आधीच होता. म्हणजे परमात्मा आहे हा अर्थ हे शब्द बोलले नसते तरी होताच. म्हणजे जेव्हा शब्द नव्हता, म्हणजे जेव्हा दासबोध नव्हता तेव्हा परमात्मा होताच. दासबोध आहे तरी परमात्मा आहे, आणि कुणी दासबोध वाचला नाही तरी परमात्मा आहेच.
म्हणजे शब्द नव्हता तरी परमात्मा वस्तू आहे, शब्द आहे तरी परमात्मा वस्तू आहे, शब्द संपला तरी परमात्मा वस्तू आहे. परमात्मा वस्तूला काही फरक पडत नाही. म्हणून ते म्हणतात शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे. अर्थ शब्दापूर्वी या कारणे नस आहे उपमा तया अर्थासी. म्हणून त्या शब्दाची उपमा त्या अर्थाला देता येत नाही म्हणाले. शब्द कसा महत्त्वपूर्ण आहे तसा अर्थ महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येत नाही म्हणाले. का नाही म्हणता येत? कारण शब्द टिकत नाही, अर्थ टिकणार आहे. अर्थ कायम आहे, शब्द तात्कालिक आहे. ग्रंथ कोणतेही असतील आणि ग्रंथ याच्याही पुढे काही अजून फार मोठे ग्रंथ निर्माण होणारच, आपल्याला कुठे माहिती आहे की काळाच्या ओघात अजून 5-50 वर्षांनी कुणी जर फार महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्माण केले तर त्याचाही असाच बोलबाला होईल जसा या ग्रंथांचा आहे. पण ते नाहीत आज, म्हणून आज काही अडलेलं नाही आहे. आजही अर्थ आहे. हे कोणतेच ग्रंथ नव्हते तरी अर्थ होता, शब्द आले तरी अर्थ आहे, शब्द नसला तरी अर्थ आहे. भूस सांडूनी कण घ्यावा तैसा वाच्यांश त्यजावा. म्हणजे वाचेचा म्हणजे वाणीचा जो वरवरचा अर्थ आहे तो अर्थ सोडून द्यावा. भाष्यकार भाष्य का लिहितो? आपण भाष्य वाचायला का जातो? कोणताही ग्रंथ वाचताना त्या ग्रंथाच्या देवतेला म्हणजे प्रभू रामचंद्रांना, आता इथे दासबोध आहे म्हणून, आणि ग्रंथकर्त्याला म्हणजे समर्थांना आम्ही का शरण जातो? कारण आम्हाला त्या शब्दाचा अर्थ नको आहे. आम्हाला त्यांना म्हणायचं आहे की त्या शब्दाच्या मागचं मर्म काय ते आमच्या डोक्यात येऊ द्या, आम्हाला ते कळू द्या, आम्हाला ते जाणण्याची बुद्धी द्या. म्हणून त्यांना शरण जातो आम्ही. ग्रंथाला शरण जातो, ग्रंथकर्त्याला शरण जातो, त्याची जी आराध्य देवता आहे त्या देवतेला शरण जातो. कारण तीच आम्हाला अर्थ उलगडून देणार आहे, उलगडा तिच्यामुळे होणार आहे. म्हणून म्हणाले भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश त्यजावा. वरती वरती शब्द काय बोलतात याला फार महत्त्व देऊ नका. म्हणून समर्थांनी कुठं भाषेचं व्याकरण पाहिलंय? ते म्हणतात माझ्या शब्दाला व्याकरण नको, काही नको. हे बोली भाषेची जी भरड भाषा आहे त्या भरड भाषेत दासबोध आहे. अगदी हीच भाषा आज सुद्धा मराठवाड्यात चालते. त्यातले कितीतरी शब्द असेच्या असेच वापरले जातात. आता एवढे 300, 350, 400 वर्ष झाली तरी ही भाषा चालू आहे, तिथली ही बोली भाषा आहे. आणि त्यामुळे म्हणाले त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश. वाच्यांश सोडा म्हणाले, त्याच्या मागे काय सांगितलं आहे त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश. म्हणाले त्याचा अर्थ काय आहे तर आपलं नेमकं वर्म, आपल्याला नेमकं त्यातनं काय समजून घ्यायचं आहे तेवढ्याकडे तुम्ही जा म्हणाले. पूर्वी असं कोणी काही काही बोलायचे तसं यांच्या आपल्या वसंतराव दादा पाटील 4थीत शिकलेले आणि एवढे मोठे पदावरती राहिले प्रत्येक वेळी. तर लोक म्हणाले अहो या कसं काय करत असतील, मुख्यमंत्री पण राहिले ना काही का वसंतराव दादा पाटील. तर त्यांच्याबरोबर असणारे जे कलेक्टर्स आणि हे होते त्यातले आमचे पुरुषोत्तम पाळंदे त्यांच्याबरोबर काही वर्ष होते. तेव्हा पाळंदेंनी सांगितलं की म्हणाले कोणताही कितीही अवघड विषय असू नये ते सांगायचे तुमची इंग्रजीमधली नोट मला काही नको आहे, तुम्ही मला फक्त मराठीमध्ये ब्रीफ करा की काय तुमचा विषय आहे तेवढा. म्हणाले त्यांना तेवढा विषय सांगितला की त्या विषयातलं वर्म त्यांना एकदाच्या सांगण्याने कळत असे. आम्हा IAS ऑफिसर्सना ते बरोबर असा प्रश्न विचारायचे किंवा आम्हाला ते असं उत्तर द्यायचे की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायचं की हा काय 4थी मनुष्य, या माणसाला कशाची माहिती नाही, कोणत्या विषयाचं आकलन नाही, पण कोणत्याही विषयाच्या मर्माला जाऊन पोचायची ही बुद्धीच आहे, ही बुद्धी उपजत आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की हा लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे. म्हणाले त्यामुळे काय होतं की आपल्या अनुभवाने त्या लक्षांश त्या हेतूला मूळ तो वर्म जे आहे त्या वर्माला जाऊन भेदावं. म्हणाले कण लक्षांश लक्षावा, ती जी मगाची हे आहे ना, भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश त्यजावा. भूस टाकून द्यावं, कण घ्यावे, वाच्यांश सोडावा, त्याचा लक्षांश जो आहे तो लक्षात घ्यावा. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या स्वानुभवामुळे त्याचं खरं वर्म काय आहे ते कळतं. आता हे समर्थ काय बोलतात, हे शब्दाच्या आधाराने वक्ता सांगतो म्हणून त्याला तितकंच कळतं. पण जर खरंच त्याला त्या ओळीचं मर्म
जे समर्थांना उलगडलं ते मर्म जर काही अंशाने जर त्याला उलगडलं तर त्याचं त्याला कळेल, तो काय बोलायचं ते तेच शब्द बोलील सुद्धा कदाचित, शब्दाला मर्यादा आहे म्हणून, पण जे बोलील ते अनुभवाचं बोलील, त्याला त्याचा बरोबर अनुभव आहे म्हणून तो बोलील. पण अनुभव नाही तोपर्यंत त्या शब्दाची कसरत असं त्यांना वाटलं असेल, असं त्यांनी लिहिलं असेल, या ग्रंथांचा आधार त्यांनी घेतला असेल, त्यांनी इतके ग्रंथ वाचले असतील किंवा त्यांच्या डोळ्यापुढे अनुभवाचं स्वरूप असं असेल. हा सगळा पुन्हा शब्दाचा खेळ आहे. तो शब्दाचा खेळ कल्पनेवर उभा केलेला आणि ती कल्पना त्या वक्त्याची आहे. आणि आपल्याला वक्ता का आवडतो? तो जो जास्तीत जास्त चांगली कल्पना चांगल्या शब्दात म्हणतो, ते त्याचं यश आहे. पण त्याचं यश म्हणजे त्याचा अनुभव नव्हे. त्याला अनुभव आला तर सगळंच बदलेल. त्याचे शब्द बदलतील, कदाचित शब्द बदलणार नाही, पण त्याच्या मागची जाणीव मात्र नक्की बदललेली असेल, नक्की बदलेल. त्याच्या मागचं आपल्याला एखादी घटना कळली की मग आता त्या घटनेचं वर्म आपल्या लक्षात यायला लागतं. म्हणजे त्या रामदेव बाबांचा केलेला सगळा जो उपोषणाचा प्रकार आहे, त्या प्रकाराची जी खिल्ली उडवली आणि त्या रामदेव बाबांना होत्याचं नव्हतं करून टाकलं, त्या योगक्षेत्रातनं उडवून लावलं, त्यांची व्यक्ती म्हणून किंमत संपली, त्यांना उचलून त्या हरिद्वारला जे नेऊन टाकलं ते पुन्हा बोलायला त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून टाकली. बिचाऱ्यांना बोलायला काही जागा नव्हती, ते 16 तारखेची वाट बघत बसले होते. काल त्यांचं पत्र गेलं पंतप्रधानांना. आज जेव्हाचा खेळ आता सरकार करत आहे, हा आजचा खेळ बघितला की पहिला आनंद कशाचा झाला की त्या रामदेव बाबाला जितकं काही लोकांनी त्याची पार 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 सगळी संपवून टाकली, तरी त्याची जे असलेली कीर्ती, त्यांचं यश, आत्तापर्यंतची त्यांची तपश्चर्या, पण ते बिचारे 10 वेळा सांगत होते. कारण खिल्ली कशी, त्यांना काय त्या बायकांचे ड्रेस घालायला कशाला पाहिजे होते. यांनी ते असं आतताईपणानेच आंदोलन केलं. ते थोडे इमॅच्युअर आहेत. अर्थात एक गोष्ट नक्की आहे की त्या आंदोलनाला आज ज्या प्रकाराने सिस्टमॅटिक आंदोलन केलेलं आहे, आज ज्या प्रकाराने सरकारला खऱ्या अर्थाने सगळ्या बाजूनी कोंडीत पकडलेलं आहे, आणि हे करताना 4 महिन्याचे परिश्रम आहेत की प्रत्येकाला जाऊन भेटलेलं आहे. आज संबंध दिल्ली हायकोर्ट रस्त्यावर आहे, सगळे वकील बाहेर येऊन थांबलेले आहेत आणि वकिलांनी निषेध करावा याच्यासारखं दुसरं यश नाही. म्हणजे आज जर दिल्ली पोलीस कमिशनरची जर मुलाखत ऐकली असेल आपण, तर त्यांना सुद्धा काहीतरी त्यावेळेच्या फॅक्ट्स, म्हणजे यांनी मला परवानगी मागितली, आम्ही परवानगी कशाला दिली, त्यांनी कशाला मागितली, आम्ही कशाला हो म्हटलं, त्यांनी कशाला मागितल्यावर आम्ही का नाही म्हटलं, आम्ही ते 144 कलम का जारी केलं, हे इतकं म्हणजे वरवरचं ते बोलले. म्हणजे मला तर असं वाटलं की त्यांना एक क्षणभर तुमच्या मनातलं बोला असं म्हटलं असतं तरी सुद्धा त्यांनी सांगितलं असतं माझ्या आंदोलनाला पाठिंबा. म्हणजे इतकं त्यांच्या बोलण्यामध्ये काय म्हणूया शब्दाचं फोल पण गळत होतं, आत्ताच्या आपल्या भाषेत बोलायचं तर. म्हणजे ते जे त्याचं जे वर्म आहे ना, इथे जे त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे की आपल्याला जो अनुभव येतो, आता या अनुभवाने अनेक लोकांना पुन्हा रामदेव बाबा बरे वाटतील, अनेक लोकांना आता त्यांच्या कृतीचं जस्टिफिकेशन देता येईल. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी त्यांची खिल्ली उडवली की हे काय यांचा एवढा मोठा माणूस आणि योगी बिगी स्वतःला म्हणतो, तर बायकांचा पंजाबी ड्रेस कशाला घातला. पण तो ओरडून सांगतोय मनुष्य की मला स्टेजवरती एका कापडाने माझ्या गळ्याला आवळून मला मारून टाकायला आले, माझा जीव घेत. बरं, अंधाराचा फायदा घेऊन जीव घेणं सोपं होतं. कुणी गळा आवळला आणि त्या माणसाला मारून टाकलं, कोणाला कळणार नाही, तो गर्दीमध्ये पसार झाला असता. त्यांनी तिथून वरून खाली उडी मारली, मग ते बायकांच्या घोळक्यात गेले. म्हणजे मूळ फॅक्ट बाजूलाच राहिली, मूळ वस्तुस्थिती बाजूलाच राहिली. हे जे वरवरचे प्रसंग आहेत त्याच्यावरतीच एवढा डोलारा उभा केला की नाही. त्यांना तसंच म्हणायचं आहे की जेव्हा आम्ही त्याचं वर्म जाणतो तेव्हाच त्या घटनांचा यथार्थ अर्थ लावू शकतो. जोपर्यंत आम्हाला वर्म कळत नाही तोपर्यंत आम्ही शब्दाच्या खेळामध्ये गुंतून पडतो. आम्हाला ते शब्दच भुलवतात. आम्हाला त्या आता काय अंबिका सोनीचं बोलणं ऐकलं तर काय विचारायला नको. म्हणजे 60 वर्षामध्ये यांना कधी भ्रष्टाचाराचा विचार करावासा वाटला नाही, यांना कधी प्लॅन करावंसं वाटलं नाही, त्याच्याकरता काही करावंसं वाटलं नाही. आणि मुख्य म्हणजे असं आहे, जेव्हा सगळा देश तुमच्या विरोधात उभा राहतो तेव्हा तर शहाणे व्हा.
म्हणजे आज दुपारी तुम्हाला 2 वाजले सांगायला की अण्णांची आम्ही पुन्हा त्या अभियानाकरता बोलायला तयार आहोत म्हणून. असो, सांगण्याचा अर्थ असा आहे की ते वर्म कळायला सुद्धा तशी जाणच यावी लागते, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष. म्हणाले अशा प्रकारे जो शुद्ध लक्षांश म्हणजे ज्याला त्याचा शुद्ध अर्थ वर्म तत्व ज्याला कळलं तोच जाणावा पूर्व पक्ष. म्हणजे तो पूर्व पक्ष म्हणजे काय, सुरुवातीला शब्दांनी आम्हाला हे कळतं. काय कळतं की भगवंताचा जप केला तर त्याचा फायदा होतो, व चांगले ग्रंथ वाचले तर त्याचा लाभ होतो. चांगला योगमार्गाचा अभ्यास करून जर आम्ही त्या मार्गाने पुढे गेलो तर आम्हाला काही त्या क्षेत्रातले अनुभव येऊ शकतात. कुणी कर्मयोगी आहे, कर्मच करतो, तो म्हणतो त्या कर्माशी मी अगदी दृढ निश्चयाने एकरूप राहिलो तर मी त्याचा अनुभव घेतो, म्हणजे मी त्याचा अनुभव घेऊ शकतो. हे जे आहे हा सगळा त्याचा पूर्व पक्ष कशामुळे झाला, ते म्हणतात शब्द हा पूर्व पक्षात आहे. पूर्व पक्षात म्हणजे आधी, की शब्दामुळे आम्हाला हे सगळं कळलं. की जेव्हा त्यांच्यावरती त्या 2 कोटी रुपयाचा चार्ज लावला अण्णा हजारेंच्यावरती, तेव्हा अण्णा हजारे म्हणाले की मी त्याचं काय तुम्हाला स्पष्टीकरण देऊ, मलाच आता स्पष्टीकरण पाहिजे की हा तुम्ही जो लावलेला माझ्यावरचा आरोप आहे, म्हणजे तो आरोप आधी तुम्ही सिद्ध करा, त्याच्याशिवाय मी गप्प बस. अहो, तो मनुष्य त्या देवळाच्या ओट्यावर राहतो आणि त्या देवाला आलेल्या नैवेद्याचं भोजन जेवतो, तो त्याच्या घरी सुद्धा जात नाही. आता त्या माणसावर कसले तुम्ही 2 कोटी 2 लाख कसले तुम्ही आरोप करता. म्हणजे हे जे आहे या शब्दाचाच पूर्व पक्ष आहे ना, की हा जो लक्षांश आहे हा प्रत्येकाचा व्यवहारात वेगळा आहे, परमार्थात नाही. व्यवहारामध्ये सत्ताधीशांचा लक्षांश वेगळा आहे आणि व्यवहारामध्ये जन आंदोलन करणाऱ्याचा लक्षांश वेगळा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष हे भिन्न भिन्न आहे, पण परमार्थामध्ये लक्ष एकच आहे, परमात्म वस्तू. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्व पक्षांनी त्या परमात्म वस्तूच्या विषयी आम्हाला कितीतरी प्रकारांनी विषय समजू शकतो, की ही परमात्म वस्तू कशी आहे हे आम्हाला कितीतरी प्रकारांनी समजू शकतो. कोणी योगाने समजवतं, कोणी तपाने समजवतं, कोणी जपानी समजवतं, कोणी भक्तीने समजवतं, कोणी कर्माने समजवतं. अनेक अनेक मार्ग उपलब्ध आहेत, तंत्रमार्ग सुद्धा उपलब्ध आहेत, की त्या सगळ्या मार्गांनी तो विषय आपल्याला जाणता येतो. स्वानुभव तो अलक्ष लक्षीला नवचे. पण जो स्वानुभव आहे तो अलक्ष आहे. आता ते मर्मावर येतात. अलक्ष याचा अर्थ काय, की याचा मला अनुभव आला असं म्हटलं म्हणजेच त्याचा अनुभव आला नाही, हे परमार्थातलं उत्तर आहे. जो जाणले ऐसे म्हणे तो काहीची नाही, जो आखिलेपण मिरवी तो काहीची नाही, हे मला कळलं आहे असं म्हणणं म्हणजेच ते त्याला कळलं नाही. म्हणून त्यांनी इथे आपल्याकडे केनोपनिषदांनी सुद्धा म्हणूनच म्हटलंय की तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. ज्याची उपासना केली जाते ब्रह्म त्याच्या पलीकडेच राहतं. हे मला साक्षात्काराला आलं, मला देवतेचं दर्शन झालं, देवतेचा माझ्यावर कृपाशीर्वाद आहे, मला माझ्या उपासनेचं फल मिळालं, असं ज्याला वाटलं त्याला काहीच मिळालं नाही असं तत्वज्ञान सांगतं. आपली देवता मला कळली असं ज्याला वाटलं त्याला काहीच कळली नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणून स्वानुभव तो अलक्ष, म्हणजे आपल्याला येणारा जो अनुभव आहे तो असा लक्षित करून सांगता येत नाही, की हा तो अनुभव असं त्याला म्हणता येत नाही. लक्षीला नवचे म्हणजे तिथपर्यंत तो पोचलाच नाही. तो अनुभव जर त्याला खरंच आला असता तर तो बोलायला शिल्लकच राहिला नसता, तो बोललाच नसता. आणि म्हणून ते म्हणतात जेथे गाळून सांडिले नभा. म्हणजे आत्मतत्व किती सूक्ष्म आहे, आकाश किती सूक्ष्म आहे, त्या आकाशाला गाळणी लावली आहे म्हणाले. तर आता काय गाळायचं त्याच्यामधून, किती सूक्ष्म गाळायचं, असं तर आकाश गाळलं म्हणजे हा दृष्टांत आहे. आत्मतत्व इतकं सूक्ष्म आहे की आकाशाचं गाळणं काहीच नाही, आकाशाला सूक्ष्मतेने गाळून घेणं काहीच नाही. जो अनुभवाचा गाभा, कारण तो इतके सूक्ष्म आहे आणि तो अनुभवाचं सुद्धा अगदी मर्म आहे, ते सुद्धा त्याचं केंद्र आहे.
तो अगदी अंतर अनुभव आहे, अगदी खोलवरचा अनुभव आहे. म्हणून ऐसा तोही उभा कल्पित केला. म्हणून काय करावं लागतं ग्रंथ लिहिला म्हणजे, हा तो अनुभव आहे त्याला कल्पनेने उभा करावा लागतो, शब्दामध्ये आणायचा आहे ना, जो अनुभव सांगता येत नाही. म्हणून ऐसा तोही उभा कल्पित केला. म्हणजे म्हणून तर माऊली म्हणते अरूपाचे रूप दाविना, की जे डोळ्याला दिसणार नाही त्याचं दर्शन तुम्हाला घडविल, आणि जे शब्दामध्ये येणार नाही ते मी तुम्हाला शब्दात उभं करून देईन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही शब्दाचा, ते सगळे शब्द प्रभूच आहेत, म्हणून आम्ही शब्दाचा उपयोग करून तुम्हाला तो अनुभव सांगतो. असं हे सत्पुरुष सांगतात की ते सांगायला आम्हाला सुद्धा कल्पनेचा डोलारा उभा करावा लागेल. नाही तर इतके दृष्टांत कशाला देतील, दृष्टांत न देता सुद्धा काम झालं असतं, पण इतके दृष्टांत द्यावे लागतात. म्हणून ते म्हणतात मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैचे असेल त्याला. म्हणाले हा जेव्हा अनुभव सांगितला तो अनुभव कशातून झाला, मिथ्या कल्पना. मिथ्या कल्पना म्हणजे डोक्यात आलेला विचार, आलेला विचार ही एक कल्पना किंवा वृत्ती तरंग आहे. त्या वृत्तीमधून तो अनुभव सांगितला की नाही मला त्या ठिकाणी असं असं रूप दिसलं, मला अत्यंत समाधान झालं. किंवा ते बघितल्यानंतर ती साधी दगडाची मूर्ती होती, पण ती मूर्ती मला दगडाची दिसलीच नाही, मला ती चैतन्यमय मूर्ती दिसली, ती तेजोमय मूर्ती दिसली. ते म्हणाले तेजोमय मूर्ती दिसली ही कुणाची कल्पना, ही बुद्धीची कल्पना. हे बुद्धीला वाटलं आणि ते त्याच्या डोळ्याला दिसलं, किंवा जे डोळ्याला दिसलं ती कल्पना त्या बुद्धीने केली. त्या बुद्धीने केलेली कल्पना आहे. बुद्धी कशी आहे, बुद्धी पण प्राकृतिकच आहे, बुद्धी पण प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे कुणी निर्माण केली, मायेनीच निर्माण केली. म्हणजे जर ती प्रकृती आहे तर ती शाश्वत आहे का नाशवंत आहे, ती नाशवंत आहे. म्हणजे तिने केलेली कल्पना पण नाशवंत आहे. म्हणजे ज्याला मी अनुभव घेतला म्हटलं तो अनुभव पण नाशवंत आहे असं त्यांना आपल्याला सांगितलं. म्हणून मी तेथे अनुभवाला ठावची नाही. म्हणजे अनुभव नावाची गोष्ट सांगायची म्हणजे हे सगळं समर्थांचं वैशिष्ट्य आहे. समर्थ म्हणतात हे सगळं तुम्हाला सांगितलं पण हे असं नाही आहे, हे लगेच सांगून ठेवतात. त्यांना मुळी फार वेळ घालवायचं, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ॲम्बिग्युइटी नाही, गोंधळ नाही, वैचारिक गोंधळ कुठेही ते तत्वज्ञानात निर्माण करणार. आपल्याला हे सगळं वाटतं फार सोपं आहे, हे सोपं नाही आहे, हे फार अवघड आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मांडलंय ना की एक गोष्ट अनुभवाची सांगितल्यावर काय असेल अनुभव, हा आम्ही विचार करायला गेल्याबरोबर त्यांनी आपल्याला तिथंच छाटून टाकले. कसा त्या अनुभवाचा विचार करता, चला तिथंच संपलेला आहे. त्यामुळे जसं कुठे आपण बरंच काही बरे आहोत, शहाणे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हाच आपला जेव्हा अहंकाराचा निराश होतो ना, तसं आहे. तो फुगा फोडण्यासारखं आहे. आपल्याला जरा काहीतरी आहे असं वाटलं की घटनाच अशी घडते की आपल्याला काही कळत नाही, हे लगेचच सिद्ध होतं. म्हणजे आपलं खोल पण लक्षात येतं. तसं ते आपल्याला लगेच की ह्या अनुभवामध्ये अडकू नका, सोडा, पुढे चला. म्हणून दुजे विण अनुभव हे बोलण्याची तो वाव, ते धरून अजून खेचतायत आपल्याला. ते म्हणतात अनुभव यायचा तर काय लागतं, दोन पाहिजे, अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो. या दोन गोष्टी म्हणजे द्वैत तर पाहिजे, द्वैताशिवाय अनुभव नाही. हे बोलण्याची तो वाव या कारणे नाही ठावा अनुभवासी. म्हणाले जेव्हा द्वैत स्वीकारावं लागतं तेव्हा हा अद्वैताचा अनुभव कसा उभा राहील, म्हणजे अनुभवाला जागाच राहणार नाही, म्हणजे तो अनुभवच नाही. असं त्यांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा मला हा अनुभव आला असं म्हणतो तेव्हा अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घेतो तो, अशा दोन गोष्टी झाल्यावर हे अद्वैत राहिलं कुठे, हे द्वैत झालं. मग हे द्वैत झालं तर तू कसला अनुभव घेतला, कारण अनुभव तू अद्वैताचा घेतला म्हणतो, म्हणजे अनुभव तू घेतलाच नाही असं म्हणून त्यांनी आपल्याला तिथेच ठेवलं. अनुभव हे त्रिपुटी उपजे. अनुभवामध्ये तीनही डायमेन्शन्स, त्रिपुटी म्हणजे ध्याता, ध्यान आणि ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असं त्या ठिकाणी उपजे, त्रिपुटी उपजे. अद्वैती द्वैतची लाजे. जेव्हा अद्वैताचा अनुभव येतो तेव्हा द्वैत शिल्लक राहतं का, द्वैत लाजून पळून जातं, ते राहतच नाही शिल्लक. म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. म्हणून म्हणाले या समासाला जे नाव दिलंय ते अनुर्वाच्य असं नाव दिलंय की शब्दामध्ये बोलता येत नाही.
ते शब्दांनी सांगता येत नाही. दिवस रजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य. दिवस आणि रात्र यांना योग्य प्रकाराने आम्हाला प्रकट करणारा सूर्य आहे. तो आदित्य गेली या उर्वरित त्यासी काय म्हणावे. जर सूर्यच नभमंडलाला सोडून गेला तर कुठला दिवस आणि कुठली रात्र राहणारच नाही. शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार. शब्द कशातून येतो किंवा मौन कशामुळे, तर म्हणाले ह्या सगळ्याची उपज त्या ओंकारामधून आहे. कारण ओंकार ह्या सृष्टीच्या निर्मितीचं आद्य स्पंदन आहे. त्या ओंकारातून सगळं निर्माण झालं. सगळी शब्दसृष्टी निर्माण झाली, सगळी स्पंद सृष्टी निर्माण झाली, सगळी गतिमान सृष्टी आम्हाला जशी समजायची तशी. शब्दसृष्टी म्हणजे ओंकारातून आमची वर्णमाला निर्माण झाली म्हणून शब्दसृष्टी. आमची ही जी जीवन किंवा आमचं ज्याला व्यवहार असं म्हणू जे दिसतं आहे हे गतिमान जग, त्या ओंकारातले जे स्पंद आहेत त्या स्पंदामधूनच हे गतिमान जग निर्माण झालं. म्हणजे ओंकारानेच ही सगळी गतिमान जीवनाची निर्मिती केलेली आहे. आता शब्द त्यांनीच निर्माण केला, हे गतिमान जीवन त्यांनीच निर्माण केलं. आणि तसंच त्या ओंकारानेच आमच्या ठिकाणी सुद्धा अनुभवाचं जे क्षेत्र आहे ते मन, बुद्धी, अहंकार या सगळ्याला सुद्धा प्रकृती म्हणून त्यांनीच जन्म दिला. कारण जन्म कुणी दिला, त्या ओंकारानेच प्रकृतीला जन्म दिला. आणि म्हणून म्हणाले हे सगळं काही मूळ कारण ओंकार आहे. शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार. तो ओंकार गेली या उच्चार कैसा करावा. तो ओंकारच जर निघून गेला तर शब्द काय बोलावे. त्याचा अर्थ असा की तो ओंकार त्या परमात्म्याच्या मूळ रूपामध्येच निघून गेला. म्हणजे तो परमात्मा स्वरूप झाला तसा हा आता परमात्मा स्वरूप झाला. याच्या दृष्टीने ओंकार गेला निघून. आता हा शब्दात काय बोलणार. आता शब्दात बोलायला काही राहिलं नाही, कारण हा त्याच्याशी एकरूप झालेला आहे. म्हणून अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता. हे दोघेही मायेमुळे उपजलेले आहेत. अनुभव आणि अनुभवणारा, म्हणून ते मायामुळी नसता त्यासी काय म्हणावे. ही माया केव्हा तरी संपणार आहे, ही माया केव्हा तरी नसणार आहे. ही माया जर नाही तर मग अनुभव कसला देणार. मग कुठे जाणार सगळे, त्या अव्यक्तामध्ये जाऊन राहणार. अज्ञान आहे तो अव्यक्तात जाऊन राहणार, ज्ञानी आहे तो परमात्मा स्वरूप होणार. अव्यक्त म्हणजे जे अज्ञानाचं क्षेत्र आहे आणि परमात्मा म्हणजे जे पूर्ण ज्ञानाचं क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा पुन्हा जीव जन्माला यायचा आहे आणि आता मधल्या काही काळात त्याला हे मायेचं जग नाही, तेव्हा तो कुठे बीजभावाला आल्यावर जाऊन राहतो अव्यक्तामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वस्तू एक आपण एक ऐसी असती वेगळीक तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. म्हणाले वस्तू एक आपण एक, हे 1 to 1 आहे की तो परमात्मा आहे आणि आपण आहोत. ऐसी असती वेगळीक, हे अशा प्रकारचं हा जो अनुभव आहे तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुख. पण म्हणाले हे जे अनुभव आहे या अनुभवाचा विवेक म्हणजे काय योग्य काय अयोग्य असा जर विचार, बोलता येतं का बोलता येत नाही, शब्दात येईल का मौनात राहील, याचा तरी अनुभवाचा विवेक. अनुभवाचा विवेक याचा अर्थ तो अनुभव शब्दबद्ध होईल का मौनात राहील याचा विवेक. या दोनच त्याच्याकरता पर्याय आहेत. बोलो येता सुखे. पण म्हणाले त्याचा विवेक केला, त्या अनुभवाचा विवेक केला तर काय करता येतं. बोलो येता सुखे म्हणजे सुखाने आपला अनुभव प्रकट करता येतो. म्हणजे कशा करता म्हटलं त्यांनी की त्या वस्तूपासून आपली वेगळी करून आपण विवेकाने एक जग निर्माण करून तो अनुभव मांडायचा आहे असं म्हटलं तर तो अनुभव आम्ही वेगळेपणाने मांडतो असं त्यांना म्हणायचं. वेगळेपणाची माता ते लटिके बंधेची सुता. म्हणजे म्हणाले कसं आहे की वेगळेपण स्वीकारलं की काय होतं. तरी इथे वर वस्तू एक आपण एक, दोन्ही एकच आहोत. ऐसी असते वेगळीक, हेच त्याचं वेगळेपण आहे. तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. त्या अनुभवाचा विवेक आपल्याला सुखाने बोलता येतो. बोलो येता सुखे म्हणजे
हा जो अनुभव आहे तो त्या तरतमवरती, त्या विवेकावरती, योग्य अयोग्यावरती, मान्य अमान्यतेवरती तो जेव्हा अनुभव सांगायचा म्हटला त्यावेळी वेगळेपण आलंच, त्या अनुभवापासून दूर जाणं आलंच. आता ही वेगळेपणाची माता, आता हे वेगळेपण करणारा जो उपजवणारा आहे तो, ते लटिके वंधेची सुता. ते कसं आहे, ते खोटं आहे. त्याच्याकरता तत्वज्ञानाचे ठरलेले दृष्टांत आहे. वंध्या सुत म्हणजे ज्या स्त्रीला मूल होऊ शकणार नाही अशा स्त्रीचा मुलगा, वंध्या पुत्र असं म्हटलेलं आहे. की वंध्येचा पुत्र म्हणजे वंध्या स्त्रीला पुत्र कसा व्हावा, तो काही होत नाही. म्हणजे केवळ शब्द आहेत. आता शब्द आहेत म्हणून त्याचे अर्थ लावायचे. म्हणजे आकाश, ख पुष्प हा दुसरा दृष्टांत आहे. ख पुष्प म्हणजे आकाशातलं पुष्प. आता आकाशात कोणी वेल पाहिली आहे, त्या वेलीला कुठं फुल आलंय, म्हणजे आम्हाला उत्तर किंवा अर्थ किंवा कोणी विचारलं याचा अर्थ काय तर आम्हाला सांगता येईल, उत्तर काय देता येईल. हो, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला आकाशातल्या वेलीचं फूल किंवा आकाशातलं फूल, तर आम्ही म्हणू हो वेलीला फूल आलं किंवा आकाशातल्या झाडाला फूल आलं. तर झाडाला फूल आलं हे काय वास्तव आहे? कारण आकाशामध्ये वेलच नाही आहे. तर आकाशात वेल नाही तर वेलीला फूल कसं येईल? त्याच्याकरता पतंजलींनी फार छान सांगितलं, शब्द ज्ञानानुपाती अर्थशून्यो विकल्प. हा केवळ विकल्प आहे. विकल्प म्हणजे शब्दांना दिलेले पर्याय. एक काही शब्द घ्यायचे आणि त्या शब्दांचे काही अर्थ लावायचे. तर म्हणून विकल्प कशाला म्हणावा, तो याला म्हणावा ना, शब्द ज्ञानानुपाती. शब्दाचं ज्ञान होतं, आकाशाचं ज्ञान होतं, फुलाचं ज्ञान होतं, फूल याला आकाशात आडवी पसरलेली वेल आहे ह्याचं ज्ञान होतं. कल्पना केली तर आम्ही कल्पना करू आकाशामध्ये वेल पसरली आहे, त्या वेलीला फुलं टाकली आहे, ही कल्पना आहे. पण अर्थशून्य विकल्प, त्याला अर्थ काहीच नाही. हा कुठेही वस्तुस्थितीमध्ये परिणत होणारा अर्थ नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते लटिकेची वंध्य सुता. तसं सस्य शृंग असं म्हटलंय की सस्य म्हणजे सशाचं, शृंग त्याला शिंग आहे. आहे कुठे सशाला शिंग? पण आम्हाला शब्दाचा अर्थ कळतो की सशाला शिंग आहे, पण वस्तुस्थितीच नाही, त्याला अर्थच नाही आहे. आपण जसं म्हणतो की लहान मुलं बोलायला लागली की काय वाटेल ते बोलायला लागतात, शब्द बोलत राहतात पण त्याला काही अर्थ नसतो. तसं येते अर्थशून्य विकल्प. म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. म्हणून या सगळ्यामध्ये अद्वैतच आहे आणि अद्वैतच आम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यातलं अजन्मा होता निजेला. आता त्यांनी सांगितलं की ज्याला जन्म नाही असा जो मूळ परमात्मा हे एकटं एकच आहे, तेच एकटं एक स्वरूप आमच्यामध्ये आहे. पण तो आमच्यातला जो अजन्मा, ज्याला खरं पुन्हा जन्म नाही, ज्याला जाणं येणं नाही, असा काय झाला? अजन्मा होता निजेला, तो झोपला होता. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, त्याला स्वप्नात स्वप्न पडलं. ही वास्तवता नाही आहे बरं का. आपल्याला कधीही स्वप्नात स्वप्न पडत नाही. त्यांनी सांगितलं की तेने स्वप्नी स्वप्न देखिला, त्याला स्वप्नामध्ये स्वप्न दिसलं. सद्गुरूस शरण गेला संसार दुःखे. स्वप्नात स्वप्न म्हणजे हे जग हे स्वप्न आहे आणि या जग या स्वप्नामध्ये, स्वप्न याचा अर्थ भ्रामक आहे, त्याला काही वास्तवता नाही, त्याला नश्वरता, ते नश्वर आहे, त्याची नश्वरता जी आहे, अशाश्वतता जी आहे. तर हे जे जग आहे अशा त्या असार अशाश्वत जगामध्ये तो जो मनुष्य आहे, तो जो जीव आहे, तो असाच खरा म्हणजे त्याला यात काही बाधायला नको होतं. पण तो झोपला, झोपल्यावर स्वप्न पडलं इथपर्यंत वस्तुस्थिती आहे. कारण तो जीवभावाला आलाय म्हणून त्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था आहे. पण म्हणाले आत्ता काय परिस्थिती आहे? आत्ता स्वप्नातच आहे, तो स्वप्नस्थिती आहे आणि त्या स्वप्नस्थितीत त्याला स्वप्न पडलंय. म्हणजे कल्पनेत कल्पना आहे असं आहे. आणि म्हणजे कसं की या जगात आला हेच मुळी स्वप्न आहे, पण या जगात आल्यावर ते स्वप्न आहे आपण विसरलेलो आहे. त्याच्यात आम्हाला स्वप्न पडतात, हे माझं घर आहे, मग ते असं 5 वर्षांनी इतके पैसे जमले, मी इतकं त्याचं रिनोव्हेशन
मग ते केलं की घर कसं दिसेल, मग ते अमुक माझी वस्तू आहे ती गाडी आता ती या नाही आता विकून टाकू मग दुसरी घेऊ, मग ती कशी असेल. त्या प्रत्येकाचं जे सुख आहे त्याची आम्ही गणित मांडत बसतो. म्हणजे हे स्वप्नातलं स्वप्न आहे. म्हणजे हे जे जग आहे ते मुळात लटिक आहे. त्या लटक्या अशाश्वत जगामध्ये आम्ही अशाश्वत स्वप्न पाहतोय असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मग आता काय करावं, तर हा जीव जो आहे असा झोपलेला आणि असा अडकलेला, असा अज्ञानात पडलेला, तो सद्गुरूला शरण गेला संसार दुःखे. कारण त्या स्वप्नामध्ये त्याला कळतं की मी स्वप्नात जे पाहतोय ते माझ्या स्वप्नासारखं होत नाही. आपण आयुष्यात ज्याची जी कल्पना करतो ती तशी तेव्हा तशीच साकार होईल असं नाही. काही ना काहीतरी अडचणी येत असतात. जसं ज्यावेळी मनास वाटतं तसं होतच असं नाही. दुःखरहित मनुष्य राहू शकत नाही. काही ना काहीतरी दुःख प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने अडचणीत आणत असतात. आणि म्हणून ते म्हणाले की सद्गुरूला शरण गेला तरच त्याच्यातून सुटका आहे, अन्यथा नाही. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार व्हावं, ज्ञान झाली या ठाव पुसे अज्ञानाचा. सद्गुरु कृपेने म्हणाले हा सगळा संसार बाजूला झाला आणि ज्ञान त्याला प्राप्त झालं, तर आता अज्ञानाचाच पत्ता विचारावा लागेल की कुठे गेलो म्हणून. त्याला शोधायचं असेल तर आहे तितुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले. सद्गुरूंच्यामुळे ज्ञान झालं, ज्ञान झाल्यामुळे हा संसार मागे पडला, हा संसार मागे पडला त्यामुळे अज्ञानामधून मुक्त झाला. त्यामुळे जे जे आहे आहे माझं असं वाटत होतं त्या सगळ्याचं नाही झाले. त्याच्याबद्दलचं प्रेम आसक्ती सुटून गेली. नाही नाहीपणे निमाले. जे मला मिळालं नाही ठीक आहे, झालं तरी उत्तम, नाही झालं तर त्याहून उत्तम. तसं आहे ते की त्यामुळे ते नाही ना चला बरं झालं. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय प्रत्येक वेळी की आम्ही आधीच सुडके आम्हा देखता काळ धाके. त्यांनी असं काय म्हटलं नाही आम्ही दरिद्रीच आहोत, आम्ही दरिद्रीत जन्माला आलो. तुकाराम महाराज नाव आमच्याकडे आहेच काय आधी, आमच्याकडे काही नाही घेण्यासारखं, म्हणून आमच्या घरात यायला चोर सुद्धा घाबरतो. कारण तो म्हणतो न जाणो मी काही आणलेलं ह्यांनीच काढून घेतलं तर काय करा, कारण यांच्या जवळच काही नाहीये तर यांनाच माझ्या गोष्टीची गरज लागायची. त्यामुळे आम्हा पाहता चोर धाके असं त्यांनी म्हटलंय. तसं इथे की नाही नाहीपणे निमाले. जे नाही ते नाहीच आहे, आम्हाला त्याच्याशी काय आहे नाही जाऊन उरले. आहे आहे गेलं, नाही नाही गेलं, आहे नाही गेलं, उभय पक्षी. ही तत्वज्ञानाची मांडणी असते की हे असं आहे का, नाही, असं नाही का, नाही, असं आहे आणि असं नाही, असं उभय पक्षी एका वेळी सुद्धा नाही. म्हणजे हा मनुष्य काळा आहे का, नाही, मग हा मनुष्य गोरा आहे का, नाही, मग हा मनुष्य काळा आणि गोरा म्हणजे सावळा आहे का, नाही. म्हणजे या सगळ्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या काढून टाकल्या. हे तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की तत्वज्ञान नुसतं हे आहे नाही नाही ते तसं नाही आहे, हे नाही 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 ते नाहीच आहे एवढं म्हणून नाही, उभयविध नाही. म्हणजे एकाच वेळी तो गोरा आणि काळा आहे का ही शंका त्याच्यामध्ये, की एका वेळी तो गोरा आणि काळा आहे का, नाही, तो तसा पण नाही, एका वेळी तो गोरा आणि काळा नाहीये. मग आता काय आहे त्याचा निष्कर्ष काढता येईल असं. मग तत्वज्ञान निष्कर्ष काय काढतं, नाही आहे जाऊन उरले. आहे पण गेलं, नाही पण गेलं, मग आता खाली काय उरले, नसोन काही, काहीही नसून सुद्धा खाली जे उरलं ते परमात्मा तत्व उरलं. आता ही उपाधी सगळी संपली. हे सांगण्याचा अर्थ काय आहे, आहेपणाने संपलं, नाही नाहीपणाने संपलं, आहे नाही खाली काही न ठेवता संपलं. मग आता खाली काय शिल्लक राहिलं, तर ते परमात्मा तत्व शिल्लक राहिलं. म्हणून म्हणाले शून्य शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे जाहले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. म्हणून शून्यत्व अतीत, शून्याच्या पलीकडे असलेलं शुद्ध ज्ञान ही एक शक्यता निरसन केली. कोणती केली, किंवा आहे पण नाही, नाही पण नाही, आहे नाही पण नाही, काही खाली उरलं पण नाही, म्हणजे शून्य उरलं का ते पण नाही. शून्यत्वाच्या जे पलीकडे आहे, म्हणजे काही नाही. म्हणून तर बौद्धांच्या वरती इतका कडाडून हल्ला वैदिकांनी केला. का केला, कारण बौद्ध सारखे सर्वम शून्यम
सर्वम क्षणिकम. शून्य हा जडवादी विचार आहे, हा चैतन्यवादी विचार नाही. आणि जडातून चैतन्य निर्माण होऊच शकत नाही. आणि त्यामुळे हे शून्यत्व आलं तर मग सगळं जडच आहे, मग ती प्रकृतीच आहे, मग तो परमात्मा नाहीच राहिला. मग ती पण शंका बाजूला केली की जे शून्यत्वाच्या पण अतीत आहे असं ते शुद्ध विमल ज्ञान आहे, म्हणजे तो परमात्मा आहे. तेने जाहले समाधान, त्याच्या प्राप्तीत समाधान आहे. ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. आता ऐक्य रूप कोणाशी? त्याच्याशी. ते जे शुद्ध ज्ञान आहे त्या शुद्ध ज्ञानाशी एकरूप होणं ही ऐक्याची स्थिती आहे. आणि ती ऐक्याची स्थिती प्राप्त व्हावी त्यात समाधान आहे. आणि ती सहज स्थिती आहे. त्याच्याकरता काही करावं लागत नाही. त्याला वनांतरी जावं लागत नाही, त्याला वेश पालटावा लागत नाही, त्याला खाणं पिणं सोडावं लागत नाही, त्याला काही करावं लागत. जो जिथे आहे जसा तसा त्या समाधानाला आणि त्या सहज स्थितीला प्राप्त होतो. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता. जेव्हा अद्वैताचं मर्म समजलं तेव्हा द्वैत जे आहे ते नष्ट पावलं. ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली. म्हणाले ज्ञान जेव्हा समजलं तेव्हा खऱ्या अर्थाने जागृत झाला. जागृत झाला म्हणजे शहाणा झाला, समर्थांच्या भाषेत सावध झाला. आणि त्याला वर्म त्याचं कळलं. श्रोता व्हावे समाधान, अर्थी घालावे मन. आता श्रोत्याला उत्तर दिलं. आता म्हणाले हे श्रोत्या, तुझ्याकरता एवढं सगळं सांगितलंय, आता तुझ्याकडे सावध हो, अर्थामध्ये मन घाल आणि त्याची खूण प्राप्त करून घे त्या परमात्म्याची, की ज्याच्यामुळे तुला समाधान प्राप्त होईल. ते समाधान कुठे कळेल? अंतरंगामध्ये कळेल. त्याचा फक्त तुला अनुभव येईल. म्हणून तेने जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावारी गेले. म्हणून म्हणाले की सगळ्यात मोठी गोष्ट त्या प्रवचनकाराला डिप्रेशनमध्ये नेणारी येईल. ते म्हणाले तेने जितुके ज्ञान कथिले. म्हणाले त्याला जितकं वाटत असेल की मी हा ग्रंथ वाचला, तो ग्रंथ वाचला, तो सगळं आयुष्य त्या ग्रंथाकरता घालवलं, म्हणजे त्याच्याकरता डेडिकेट केलं. तितुके स्वप्नावारी गेले. ते सगळं स्वप्नवत आहे म्हणाले. सगळं आयुष्य जरी त्याच्यामध्ये घालवलं तरी म्हणाले ते स्वप्न आहे, ते काही खरं नाही आहे. म्हणून अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. शब्दाच्या पलीकडेच समाधान आहे, शब्दाच्या पलीकडेच सुख आहे. आणि ते कसं आहे तर ते अनिर्वचनीय आहे. ते शब्दांनी सांगता येत नाही, त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही, असं ते सुख आहे. तेने शब्देवीण ऐक्यता. म्हणून माऊली म्हणते शब्देवीण संवादू, गुजेवीण अनुवादू. शब्दाशिवाय संवाद आहे हा. तेने शब्देवीण ऐक्यता, अनुभव ना अनुभविता. तिथे अनुभव नावाची गोष्ट पण नाही आणि अनुभवणारा पण कुणी नाही. ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. असा अत्यंत निवांत तो, म्हणजे त्याला निवातीचा दीपू असं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलंय. म्हणजे अगदी निवांत ठिकाणी जळणारा जसा शांत दिवा आहे, त्याची ज्योत थोडी सुद्धा हलत नाही, तसं ते म्हणतात. ऐसा निवांत तो मागुता. मागून तो किती निवांत होतो, किती शांत होतो. जागृती आला, त्याला खरं ज्ञान झालं. त्याने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला. त्याच अजन्मा जीवानी स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नातून तो जागा झाला, जागृतीला आला. तेने शब्द कुंठित झाला, अंत न लगे. त्याच्यामध्ये शब्द थांबला, शब्द कुंठित झाले. कुठल्याही शब्दामध्ये तो अनुभव मांडणं शक्य नाही. आणि म्हणाले तेथे शब्द या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे. म्हणाले या निरूपणाचं जे मूळ आहे केलेची करू प्रांजळ, जे निरूपण केलंय ते पुन्हा प्रांजळ म्हणजे प्रकट करू, ते पुन्हा सांगू. तेने अंतरी निवळ समाधान कळे. त्याच्यामुळे आमच्या अंतरंगामध्ये निवळ म्हणजे आपण जसं चुन्याची हे आहे, चुना खाली बसतो पूर्ण वर त्याची निवळ राहते, तसं ते जे राहील ते सगळं केवळ वरती राहील, ते पाणी ते समाधानाचं आहे. तव शिष्य विनविले जी हे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले मागू ते स्वामी. हे बघा म्हणाले, आता तो शिष्य म्हणतोय की स्वामी तुम्ही मला हे जे सगळं समजावून सांगितलं ना, ते आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला पाहिजे. मज कळा या कारण केलेची करावे निरूपण. म्हणून समर्थ म्हणतात वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे.
म्हणून त्या प्रवचनकाराचं बरं चालतं, कारण तो बोललं तेच बोलत असतो. आणि त्याला म्हणलं तुम्ही तिथे तेच बोलला होता, तो म्हणतो दुसरं काय बोलायचं, समर्थांनीच सांगितलंय जे बोललं तेच बोला, पुन्हा पुन्हा बोला. म्हणून समर्थ म्हणतात की पुन्हा निरूपण करावं, येथील जे का निज खुण ते मज अनुभवावी. आता हे जे वर्म आहे तुम्ही आता सांगितलं ते त्याचा मला अनुभव द्या असं तो म्हणतो. अजन्मा तो सांग कवण तेने देखील कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे. जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर त्याची आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे. आता त्यांनी विचारलं तो अजन्मा कोण, त्याला स्वप्न कोणतं पडलं, ते स्वरूप काय आम्हाला तुम्ही सांगा. म्हणाले अरे तुझ्या मनात एवढा आदर आहे त्या प्रश्नाबद्दल त्या तत्वज्ञानाबद्दल तर सांगतो म्हणाले तुला उत्तर. ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूच जाण, ज्याचा आपण म्हटलं तो तूच जीव, तूच अजन्मा आहेस. तुवा देखील स्वप्नी स्वप्न तेही आता सांगतो. स्वप्नात स्वप्न काय पाहिलंस त्याचं उत्तर देतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार. स्वप्नामध्ये तुला जो विचार येतो तो या प्रपंचाचा विचार हेच स्वप्न आहे समज. जन्माला येणं हे पहिलं स्वप्न आहे आणि जन्माला आल्यावर प्रपंचाचा विचार करणं हे त्या स्वप्नातलं दुसरं स्वप्न आहे. येथे तुवा सारासार विचार केला रिहोनी सद्गुरूस शरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी ऊण खूण प्रत्यक्ष आता. आता म्हणाले सद्गुरूला शरण जा, याच्यातलं शुद्ध निरूपण काय आहे त्याचं सार काढून घे आणि त्याच्यामधली ऊण खूण त्यातलं जे निवडायचं निरक्षीर विवेकाने ते निवडून घे प्रत्यक्ष आता. याचाच येता अनुभव बोलणे तितुके होते वाव फुकट जातं निवांत विश्रांतीचा ठाव तो तू जाण जागृतीवर. जे बोलले तेच की तुला निवांत समाधान ज्याच्यामध्ये मिळेल तीच तुझी जागृती आहे. ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रकटला. किती वेळ ज्ञान गोष्टी करणार म्हणाले. तसंच आहे की प्रवचनकारांनी किती काळ प्रवचन करत राहावं, केव्हा तरी साधनेला लागावं. कारण त्यांनी नाहीच साधना केली तर त्या बोलण्याचा काही उपयोग नाही. ते सगळं त्यांनी म्हणलं तसे शब्दाची फोलपटं उडून जातात, खाली काहीच शिल्लक उरत नाही. त्यामुळे साधनेशिवाय शब्दाचा उगाचच फापट पसारा वाढवणं फुकट आहे. याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. म्हणाले याचा अनुभव अंतरंगात घे. तुझं वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. पहिलाच विषय की तुला वाटलं तुला अनुभव आला, तुला अनुभव आला असं वाटलं ही तुझी भ्रांती आहे. आता ती भ्रांती सोड, तुझी भ्रांती गेलीच नाही अजून. अनुभव अनुभवी विराला अनुभवे वीण अनुभव आला हाही स्वप्नीचा चेईला नाहीच बापा. म्हणाले अनुभव अनुभवाच्या ठिकाणी विरला म्हणजे मुरला. अनुभवाच्या शिवाय अनुभव आला म्हणजे अनुभव मी घेतला, अनुभव घेतो आहे असं न वाटता सुद्धा शुद्ध अनुभव तुझ्या ठिकाणी प्रकट झाला. हाही स्वप्नीचा चेईला नाहीच बापा. त्या अनुभवातून सुद्धा तू अजून स्वप्नाच्या बाहेर आला नाहीस. स्वप्नातल्या स्वप्नातून बाहेर आलास पण या प्रपंचाच्या स्वप्नातून बाहेर नाही आलास. एका स्वप्नातून आलास. जागा झाली या स्वप्न उर्मी स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी. कारण का तो अनुभव घेतल्यावर लगेच सांगतोस की आला अनुभव म्हणजे मी आहे, मी अनुभव घेतला म्हणजे अजून तुझं स्वप्न संपलं नाही. जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. तू जागा झालायस, हिंडतोयस फिरतोयस खेळतोयस बोलतोयस खातोयस पितोयस पण तुझी स्वप्नाची उर्मी गेली नाही. म्हणजे तुझ्या ठिकाणी अजून अज्ञान शिल्लकच आहे. कारण मी त्या अनुभवात आहे असं तरी म्हणतोच आहेस. असं स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खूण आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. तुला वाटतं आहे मला अनुभव आला पण ते सत्य नाही, ते भ्रमच आहे, तो भ्रमच आहे. जागृती या पहिलीकडे याच्या पलीकडे जागृती राहते. म्हणजे तू स्वप्नात जागृती हा शब्द का वापरला, स्वप्नातलं स्वप्न म्हणून स्वप्नातनं बाहेर ये म्हणून जागृती शब्द वापरला. जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे जेथे धारणाची मोडे विवेकाची. सांगायला हे आहे हे नाही नावाचा जो विवेक आहे तो विवेक शिल्लक राहावा लागतो. पण जेव्हा अनुभव आला तेव्हा विवेकाचं कामच संपलं. तोच संपला तर तो आपला अनुभव काय सांगेल. तो अनुभव सांगायला कोणी राहतच नाही. म्हणून जागृती
अनुभव सांगण्याच्या पलीकडे राहते. म्हणून ते समाधान बोलताची न ये ऐसे जाण. त्यामुळे समाधान ही गोष्ट अशी आहे ती बोलून सांगता येण्यासारखी नाही. निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. तो परमात्मा निशब्द आहे, शब्दाच्या पलीकडे. त्याची खूण अशी समजावी. ऐसे आहे समाधान बोलताच न ये जाण. इतुकेची बाणली खूण निशब्दाची. म्हणजे त्या पुन्हा त्या तोच अर्थ आहे की शब्दाने ते बोलता येणार नाही एवढंच मी तुला सांगतो. म्हणाले ते शब्दात अडकणार नाही एवढंच तुला सांगतो. म्हणून या अध्यायात जे तुला उत्तर दिलंय त्याकरता या समासाला नावच मुळे अनुर्वाच्य असं दिलंय की जे शब्दात आपल्याला प्रकट करता येत नाही. पुढच्या वेळी आता 7वा दशक आहे.